नमस्कार. मी शिर्डी येथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी आज अशोक कारखान्यांचे सभासद आणि ऊस उत्पादकांसमवेत ऑनलाईन संवाद साधला. या संवाद साधण्याचं निमित्त होतं अशोक सहकारी साखर कारखान्याने सुरू केलेल्या नवीन इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन. इथेनॉल प्रकल्प आणि इन्सिनरेशन बॉयलर या दोन्ही प्रकल्पाचं उद्घाटन आज गडकरी साहेबांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालं. त्यावेळेस त्यांनी या शेतकऱ्यांशी, ऊस उत्पादकांशी संवाद साधला. माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार सत्यजित तांबे, आमदार आशुतोष दादा काळे ही सगळी मंडळी पहिल्या रांगेत बसलेली स्पष्टपणे दिसत होती आणि त्यांच्या पाठीमागे शेतकरी, ऊस उत्पादक कारखान्याचे सभासद होते. आता या ऑनलाईन संवाद साधताना गडकरी साहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने ऊस व्यवसायाचं, ऊस धंद्याचं, ऊस शेतीचं, इथेनॉल युगाचं विश्लेषण केलं, माहिती सांगितली आणि त्याच वेळेस त्यांनी एक वाक्य असं उच्चारलं की आम्ही तिरुपती देवस्थानकडून दर महिन्याला 4 ते 5 किंवा 3 ते 4 माल मोटारी भरून केस खरेदी करतो. म्हणजे या वाक्याने माझी उत्सुकता ताणवली. ज्यावेळेस 3 ते 4 माल मोटारी भरून इतक्या मोठ्या प्रमाणावर केस गडकरी साहेब का खरेदी करत असतील, माझ्या डोळ्यासमोर माझं बालपण उभं राहिलं. आमच्या गल्लीमध्ये फुग्यावाले यायचे आणि ते मोठे म्हणायचे, ए केसावर फुगे. मग घरातल्या महिलांचे जे दररोज वेणीफणी करताना केस गळतात त्या महिला घरातल्या ते व्यवस्थित त्याचे असे वाटोळे करून ठेवायचे आणि फुगेवाला आला की त्याची आरोळी आली की ए केसावर फुगे. घरातली लहान मुलं ती सगळी केसांची भेंडुळी घेऊन त्या फुगेवाल्याकडे पळत जायची, त्याला केस द्यायचे आणि त्याच्या बदल्यात फुगं घ्यायची. तो केसावर फुगेवाला काळाच्या ओघात लुप्त झाला, पण त्याला उजाळा आज गडकरी साहेबांनी दिला आणि त्यांच्या या वाक्यांनी माझ्या डोळ्यासमोर तिरुपती देवस्थान सुद्धा उभं राहिलं. तिरुपतीला गेलं की भाविक केशदान करतात, त्याला तिकडे गुंटू म्हणतात. गुंटू करणे म्हणजे केशदान करणे. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही तिथे आपले लांब सडक केस तिरुपतीला दान करतात. ते इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की तिथे गुंटू करण्यासाठी मोठमोठे हॉल तयार केलेले आहेत. रोज 20 ते 25 हजार भाविक गुंटू करतात, म्हणजे केशदान करतात. आणि ते जे केश कर्तन करणारी मंडळी आहेत त्यांच्याकडे वेटिंग असतं. मग ते काय करतात, माझ्या डोळ्यासमोर ते उभं राहिलं की तुम्हाला डोकं धुवून यायला तुम्ही लावले की एक जण तुमच्या कपाळावरून फास मध्यावरून अशी एक मोठा असा एक लांबलचक वस्तारा मारतो, बाजूला ठेवून देतो. म्हणजे काय होतं, एकदा तुमचे अर्धवट केस कापले की तुम्ही बाजूला जाऊ शकत नाही, दुसरीकडे जाऊ शकत नाही. जसं बाजारामध्ये व्यापारी त्या शेळीच्या किंवा मेंढीच्या शेपटीचे काही केस कापून टाकतात आणि त्या ज्यावेळेस ते केस कापतात त्यावेळेस त्यांनी ते खरेदी केले असं गृहीत धरलं जातं. तसं गुंटू करताना सुद्धा हे केश कर्तन करणारी मंडळी तुमच्या डोक्यावर असा काही वस्तारा फिरवतात की एक तर तुम्ही चित्रविचित्र दिसू लागता, दुसऱ्या केश कर्तन करणाऱ्याकडे जात नाही, वेटिंगला तुम्हाला थांबावं लागतं. विनोदातला याचा भाग सोडून देऊ, पण रोज 20 ते 25 हजार भाविक तिथे केशदान करतात. त्या केसांचं वजन वर्षाकाठी 500 ते 600 मेट्रिक टन केस गोळा होतात. हे केस एकदा गोडाऊनकडे जाण्याच्या आधी ते स्वच्छ धुतले जातात. धुतल्यानंतर ते उकळले जातात. उकळल्यानंतर ते परत सुकवले जातात आणि त्यातलं पाणी निघून गेलं की ते गोडाऊनमध्ये स्टोअर केले जातात. हे 500 ते 600 मेट्रिक टन वर्षाला जमा होणारे केसांची प्रतवारी करून ते साठवले जातात. आणि या लांब सडक म्हणजे प्रामुख्याने महिलांच्या लांब सडक केसांना जगभर मागणी आहे. त्यात प्रामुख्याने युरोपीय देश, चीन, आफ्रिकन देश इथे या केसांना अर्थातच त्याचा विंग करण्यासाठी उपयोग होतो आणि या केसांना फार मोठी मागणी असते. वेबसाईटवर त्याची प्रतवारीची छायाचित्र, व्हिडिओ, भाव टाकून तिरुपती देवस्थान ऑनलाईन पद्धतीने त्याची विक्री करते आणि दरवर्षी तब्बल 100 कोटी रुपयांची कमाई त्यांना या केश दानातून म्हणजे दान केलेल्या केसातून होत असते.
पण खरं म्हणजे आमच्या शिर्डी देवस्थानमध्ये सुद्धा आंध्र प्रदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या 40 ते 45% आहे. इथे आल्यावर भाविक मोठ्या प्रमाणावर गुंटू करतात, साईबाबांना केशदान करतात. खरं म्हणजे साई संस्थांवर आजवर कल्पकतेचा अभाव असल्यामुळे हे केशदान इथे सुद्धा केलं जातं, परंतु साई संस्थांचा त्यात काडीचाही सहभाग नसल्यामुळे ते केस अक्षरशः उकिरड्यावर फेकले जातात. एक फार मोठ्या व्यवसायापासून म्हणजे एक तर पहिली गोष्ट रोजगार निर्मिती, दुसरी गोष्ट श्रद्धेचं पालन, तिसरी गोष्टी साई संस्थानला कमाई. ह्या तिन्ही गोष्टी तिरुपती देवस्थानला इथले IAS अधिकारी, इथले कार्यकारी अधिकारी शिष्टमंडळ घेऊन विमानाने जातात, विमानाने येतात आणि तिरुपती देवस्थानची साई संस्थांची बरोबरी करायला जातात. पण ना त्यांना तिथले गुंटू दिसत, नाही तिथले रोजगार निर्मिती दिसत, नाही तिथली त्या देवस्थानची विकलेल्या केसामधून मिळणारी 100 कोटी रुपयांची कमाई दिसत. असो, दुर्दैवाचा भाग वेगळा. हे सगळं रामायण आपण बाजूला ठेवू. पण गडकरी साहेब असं कसं म्हणाले की आम्ही दर महिन्याला तिरुपती देवस्थानकडून तब्बल 4 माल मोटारी भरून केस खरेदी करतो. माझी उत्सुकता ताणली गेली. त्याचा खुलासा गडकरी साहेबांनीच आपल्या संवादात केला. त्यांनी सांगितलं की हे केस आम्ही का विकत आणतो, तर या केसांपासून ॲमिनो आम्ल हे अत्यंत तसं ते अनेक प्रकारे करता येतं, परंतु सगळ्यात सुलभतेने सगळ्यात कमी खर्चात ते माणसाच्या केसांपासून तयार करता येतं. आता बघा, हे ॲमिनो आम्ल म्हणजे काय? हे ॲमिनो ॲसिड जर तुम्ही पिकांवर फवारलं तर पिकं तजेलदार होतात. फळबागांवर फवारलं तर पानं तजेलदार, फळांची फुगवण होते. पालेभाज्यावर फवारलं तर पालेभाज्या तेज तर्रार होतात, टवटवीत दिसतात, फळांची फुगवण उत्तम होते. पिकांसाठी हे अत्यंत उपयुक्त टॉनिक आहे आणि आज त्याची बाजारातली किंमत खाजगी कंपन्यांकडून आहे 1200 रुपये लिटर. हे 1200 रुपये लिटरचं ॲमिनो ॲसिड ऐवजी गडकरी साहेब तिरुपतीकडून केस खरेदी करून जे ॲमिनो आम्ल तयार करतायत त्यांच्या कारखान्यामध्ये, त्यांच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून ते असेल, ते अवघं 250 रुपये लिटर दराने शेतकऱ्यांना ॲमिनो ॲसिड पुरवतात. म्हणजे ते खरं म्हणजे खरोखर कल्पक नेते आहेत. ते जिथे जातील तिथे आपला ठसा उमटवतात. तर हे 4 माल मोटारी भर केस आणि ॲमिनो ॲसिड हे सगळं जे पुराण आहे, ही जी एक रंजक कथा आहे, ही जी मी तुम्हाला सांगितली, ती जर आपणास आवडली असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.